हे हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल जीपॅट एक्सपर्ट. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आपल्या जीपॅट एक्सपर्ट या चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण नवीन घटक घेऊन आलेलो आहे. तो घटक म्हणजेच कुठला? तो घटक आहे डिस्ट्रीब्युशन. म्हणजेच काय? ड्रगचं डिस्ट्रीब्युशन. या अगोदर आपण एक घटक बघितलेला आहे, तो म्हणजेच कुठला बघितलेला आहे? तो म्हणजेच आपण ऍब्झॉर्प्शन बघितलेला आहे, बरोबर आहे. हा आहे दुसरा घटक आहे कशामधला? फार्माकॉकिनेटिक्स मध्ये. बिफोर दॅट मित्रांनो, व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, न स्किप करता बघा, जेणेकरून तुम्हाला डिस्ट्रीब्युशन हे क्लिअरली समजून जाईल. इझी लँग्वेज मध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करताय मी. तुम्हाला इझिली समजून जाईल, क्लिअर होऊन जाईल, जेणेकरून तुम्हाला यावरून विचारले तर कुठल्याही क्वेश्चन मध्ये कसलीच अडचण येणार नाही, बरोबर आहे. तर बघा मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर काही तुम्हाला अडचणी असतील, काही क्वेरीज असतील, तर तुम्ही कॉमेंटमध्ये मला विचारू शकता. तर चला मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करूयात. तर बघा मित्रांनो, डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? डिस्ट्रीब्युशन हा दुसरा कॉन्सेप्ट आहे आपला कशामधला? फार्माकॉकिनेटिक्स मधला, बरोबर आहे. तर बघा, डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? डिस्ट्रीब्युशन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ड्रग हा सिस्टमिक सर्क्युलेशन पासून टिश्यू आणि ऑर्गन पर्यंत जाऊन पोहोचतो. अगोदर ऍब्झॉर्प्शन मध्ये काय होत होतं? साइट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन पासून ड्रग कुठे जात होता? सिस्टमिक सर्क्युलेशन मध्ये जात होता. आता सिस्टमिक सर्क्युलेशन थ्रू कुठे जातो ड्रग? बॉडीमध्ये तिथल्या टिश्यू पर्यंत आणि ऑर्गन पर्यंत जाऊन डिस्ट्रीब्युट होतो, बरोबर आहे. सिस्टमिक सर्क्युलेशन मध्ये तर आला, पण तुम्हाला जी काही जर डिसीज झाला असेल किंवा इंजुरी झाली असेल, ती तुमच्या सिस्टमिक सर्क्युलेशन मध्ये आहे का? नाही. तुमच्या कुठल्या तरी बॉडीच्या ऑर्गनवरती असेल किंवा कुठल्या तरी टिश्यू होते असेल, तिथे झाले असल्यामुळे तुम्हाला तिथपर्यंत ड्रग द्यावा लागतं, म्हणून त्याला ड्रगचं डिस्ट्रीब्युशन होणं गरजेचं आहे. मग काय होतं? ड्रग हा सर्क्युलेटरी सिस्टम मधून तुमच्या टिश्यू आणि ऑर्गन पर्यंत जाऊन पोहोचतो, त्यालाच तुम्ही ड्रग डिस्ट्रीब्युशन म्हणा. म्हणजेच काय? ड्रग डिस्ट्रीब्युटेड थ्रू द टिश्यू अँड ऑर्गन्स, बरोबर आहे. म्हणजेच काय? ड्रग हा टिश्यू आणि ऑर्गन पर्यंत जाऊन डिस्ट्रीब्युट होतो, त्यालाच तुम्ही ड्रग डिस्ट्रीब्युशन असं म्हणा. समजलं? नेक्स्ट बघा, ड्रग डिस्ट्रीब्युशन हा डिटरमाइन केला जातो कशा थ्रू? हायपोथेटिकल पॅरामीटर थ्रू. एक हायपोथेटिकल पॅरामीटर आहे, त्यालाच तुम्ही काय म्हणा? व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन असं म्हणा, बरोबर आहे. ड्रगचं जे काही डिस्ट्रीब्युशन होणार आहे ते तुम्ही कशा थ्रू मेजर करणार आहात? एका हायपोथेटिकल पॅरामीटरने डिटरमाइन करणार आहात, बरोबर आहे. आता डिस्ट्रीब्युशन हुलाले, मान्य हुलाले, पण आता त्यांना हुलाले कसं हुलाले, किती हुलाले, ते तुम्हाला कसं कळलं पाहिजे? ते कळण्यासाठी तुम्हाला मेजरमेंट करण्यासाठी एक हायपोथेटिकल पॅरामीटर दिलेला आहे. तो कुठला आहे? तो म्हणजेच व्हीडी. त्यालाच आपण काय म्हणतो? व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन, बरोबर आहे. आता हे कसं तुम्ही कॅल्क्युलेट करणार? त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला दिलेला आहे, तो म्हणजेच काय? व्हीडी इज इक्वल्स टू एक्स बाय सी. म्हणजेच काय? व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन इज इक्वल्स टू द प्रेझेन्स ऑफ ड्रग इन बॉडी टू द प्लाझ्मा ड्रग कॉन्सन्ट्रेशन, बरोबर आहे. व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन काय? हा एक रेशो आहे कशाचा? प्रेझेन्स ऑफ ड्रग इन बॉडी टू द प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग. समजलं? त्याला म्हणा तुम्ही व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन. नेक्स्ट म्हणता, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अमाऊंट ऑफ ड्रग इन अ टिश्यू. म्हणजेच काय? तुमच्या टिश्यू मध्ये जेवढं जास्तीत जास्त ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन असेल, तेवढं तुमचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे? जास्त असणार आहे, बरोबर आहे. जर तुमचा अमाऊंट ऑफ ड्रग इन अ टिश्यू कमी असेल, तर तुमचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन सुद्धा कसं असणार आहे? कमी असणार आहे. समजलं? मग व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन हा काय? हा एक हायपोथेटिकल पॅरामीटर आहे. कशासाठी? तुमचं ड्रग डिस्ट्रीब्युशन मेजरमेंट करण्यासाठी. समजलं? ड्रग डिस्ट्रीब्युशन मेजरमेंट करण्यासाठी तुमचा जो काही हायपोथेटिकल पॅरामीटर यूज केला जातो, त्याला काय म्हणतो तुम्ही? व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन असं म्हणा, बरोबर आहे. म्हणजेच काय? व्हीडी इज इक्वल्स टू एक्स बाय सी. एक्स इज नथिंग बट प्रेझेन्स ऑफ ड्रग इन द बॉडी आणि सी इज नथिंग बट प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग. ओके, इज इट क्लिअर? तर बघा, ड्रग हॅव्हिंग हाय व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणजेच काय? काही ड्रगचे एक्झाम्पल दिलेले आहेत की ज्या ड्रगचं हायली डिस्ट्रीब्युशन होतं, म्हणजेच काय? हायली ड्रग डिस्ट्रीब्युशन होतं. आता ते एक्झाम्पल्स कुठले कुठले आहेत बघा. बेन्झोडायझेपिन असेल, बीटा ब्लॉकर असेल, डॉक्झापिन असेल, डायगोझिन असेल, ओपिओइड्स असेल, सीसीबीज असेल, किंवा क्लोरोक्विन असेल, किंवा एम्फेटामिन असेल. आता हे सीसीबीएस काय असतं तुम्ही म्हणताल मला? सर हे एक दुसरं काय नसून हे काय? कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहेत. हे ड्रग बघायचेच आहेत आपल्याला. हायपरटेन्शन मध्ये येतात ते ड्रग, तर बरोबर आहे. सॉरी, हायपरटेन्शन मध्ये येतात. म्हणजेच काय? हे ब्लड प्रेशर रेग्युलेट करणारे ड्रग आहेत, बरोबर आहे. तर तिथे आपल्याला बघायचेच आहेत. हे अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून काम करतात. हायपरटेन्शन मध्ये येतात, अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून. ओके, तर समजले? काही हाय व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन असणारे ड्रग आहेत ते कुठले कुठले? जर मला विचारलं तर तुम्हाला काय सांगता येईल? बेन्झोडायझेपिन्स असतील, बीटा ब्लॉकर्स असतील, एम्फेटामिन असेल, ओपिओइड्स असेल, डॉक्झापिन असेल, डायगोझिन असेल, क्लोरोक्विन असेल, किंवा सीसीबीएस असतील. म्हणजेच काय? कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स असतील. तर हे झाले काही
हाय व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशनचे ड्रग्स. तर समजलं डिस्ट्रीब्युशन म्हणजेच काय. तर डिस्ट्रीब्युशन हा नेक्स्ट सेकंड पॅरामीटर आहे कशामधला, फार्माकायनेटिक्स मधला. मग हा डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, ड्रग इज डिस्ट्रीब्युटेड थ्रू द टिश्यू अँड ऑर्गन. म्हणजेच काय, ऑर्गन आणि टिश्यू थ्रू ड्रग डिस्ट्रीब्युट होतो, त्यालाच तुम्ही ड्रग डिस्ट्रीब्युशन असं म्हणा. आणि हे ड्रग डिस्ट्रीब्युशन आपण हायपोथेटिकल पॅरामीटरने कॅल्क्युलेट करतो, त्याला तुम्ही काय म्हणा, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन, दॅट इज व्हीडी. बरोबर आहे. मग त्याला तुम्ही एका रेशो मध्ये कॅल्क्युलेट करता. कसं, व्हीडी इज इक्वल्स टू एक्स बाय सी, दॅट इज नथिंग बट एक्स इज इक्वल्स टू द presence of drug into the body and C is nothing but drug plasma concentration. ओके, दिस इज क्लिअर. नेक्स्ट मुद्दा कुठला होता, त्याचे एक्झाम्पल्स होते काय, काही एक्झाम्पल्स आहेत कशाचे, हाय ड्रग डिस्ट्रीब्युशनचे. हाय ड्रग डिस्ट्रीब्युशन होणाऱ्या ड्रगचे काही एक्झाम्पल आहेत. कुठले कुठले, बेन्झोडायझेपिन असेल, बेटा ब्लॉकर्स असतील, डॉक्झापिन असेल, डायगोझिन असेल, ओपिएट्स असतील, एम्फेटामिन असेल, क्लोरोक्विन असतील किंवा कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स असतील. ओके, तर हे झालं ऑल अबाउट इंट्रोडक्शन ऑफ डिस्ट्रीब्युशन, ड्रग डिस्ट्रीब्युशन. तर आपल्याला काही फॅक्टर्स बघायचे आहेत की जे फॅक्टर्स काय करतात, डिस्ट्रीब्युशन वरती अफेक्ट करतात. म्हणजेच काय, ड्रगच्या डिस्ट्रीब्युशन वरती अफेक्ट करणारे काही फॅक्टर्स बघायचे आहेत. तर बघा, पहिला फॅक्टर जो आहे तो आहे लिपोफिलिसिटी. लिपोफिलिसिटी. दुसरा आहे अनआयनायझेशन. अनआयनायझेशन. तिसरा आहे प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग. चौथा आहे प्रेग्नन्सी. पाचवा आहे फॅट, त्यालाच तुम्ही लीन बॉडी मास असं सुद्धा म्हणू शकता. आणखी एक फॅक्टर तुम्ही काय सांगू शकता बघा, हाय टिश्यू बाइंडिंग. हाय टिश्यू बाइंडिंग. हाय टिश्यू बाइंडिंग. तर बघा, हे असे काही 6 फॅक्टर्स आहेत जे की फॅक्टर्स तुमच्या ड्रग डिस्ट्रीब्युशन वरती अफेक्ट करतात. बिफोर दॅट एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, मेल मध्ये व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन कसं असतं, हाय असतं, हाय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फिमेल मध्ये व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन कसं असतं, लो असतं. या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तर मेल मध्ये व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन कसं असतं, हाय असतं, आणि फिमेल मध्ये व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन कसं असतं, लो असतं. बरोबर आहे. तर आता काही फॅक्टर्स आहेत जे फॅक्टर्स तुमच्या ड्रग डिस्ट्रीब्युशन वरती अफेक्ट करणार आहेत. बरोबर आहे, किंवा व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन वरती अफेक्ट करणार आहेत, तुम्ही असं म्हणू शकता. आता लिपोफिलिसिटी बघा, ड्रगची जेवढी जास्त लिपोफिलिसिटी असेल तेवढं त्याचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे, हाय असणार आहे. व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे, हाय. म्हणजेच काय, ड्रग हा लिपोफिलिक जर असेल तर तो ड्रग इझिली सोल्युबल होईल, इझिली ऍब्झॉर्ब होईल. मग इझिली ऍब्झॉर्ब झाल्यामुळे तो इझिली डिस्ट्रीब्यूट पण होऊन जाईल, म्हणून त्याला तुम्ही काय म्हणू शकता, हाय व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन. बरोबर आहे. मग लिपोफिलिसिटी जेवढी जास्त तेवढं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन सुद्धा ड्रगचं जास्त. ओके, दुसरं आहे अनआयनायझेशन. म्हणजेच काय, ड्रगचं जेवढं जास्त अनआयनायझेशन असेल किंवा ड्रग हा जास्तीत जास्त जर आयनाइज फॉर्मचा असेल तर तुमचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन इथं सुद्धा जास्त असणार आहे. बरोबर आहे, कारण आपल्याला माहित आहे ड्रग हा कुठल्या फॉर्म मध्ये ऍब्झॉर्ब होतो, अनआयनाइज फॉर्म मध्ये ऍब्झॉर्ब होतो. बरोबर आहे, म्हणजेच लिपोफिलिक फॉर्म मध्ये ऍब्झॉर्ब होतो. मग हाय ऍब्झॉर्प्शन असल्यामुळे हाय डिस्ट्रीब्युशन हे असणारच, म्हणून तिथून म्हणू शकता व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन सुद्धा हाय आहे. बरोबर आहे. मग तुम्ही सांगू शकता अनआयनायझेशन फॉर्म जर ड्रगचा जर वाढला तर व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन सुद्धा ड्रगचं वाढतं. बरोबर आहे, समजले दोन फॅक्टर. तिसरा फॅक्टर बघा, पीपीबी. म्हणजेच काय, प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग. प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग जर जास्त असेल तर व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन, समजा प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग जर जास्त असेल तर तुमचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे, कमी असणार आहे. बरोबर आहे. म्हणजेच काय बघा, प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग म्हणजे काय, ड्रग जर तुमच्या प्रोटीन सोबत जर बाइंड झाला, प्रोटीन सोबत बाइंड झाल्यामुळे तो काय करणार, तो प्रोटीनला बाइंड करूनच राहणार. म्हणजे तो काय करणार, मुवमेंट करणार, पण तो ड्रग त्या टिश्यू पर्यंत जाऊन रीच होणार नाही. तिथं अनबाउंड होऊन त्याला लवकरात लवकर इफेक्ट तो अनबाइंड होऊन तुम्हाला लवकरात लवकर इफेक्ट देऊ शकणार नाही ना. बरोबर आहे. मग त्यामुळे त्याचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन सुद्धा कमी होऊन जाईल. बरोबर आहे. मग प्रोटीन बाइंडिंग जर जास्त असली, प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग जर जास्त असली ड्रगची, तर त्याचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन हे अल्टिमेटली कसं होतं,
डाऊन होतं. बरोबर आहे. नेक्स्ट जो आहे तो प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन हे वाढतं, हाय असतं हाय. बरोबर आहे. प्रेग्नन्सीच्या कंडिशन मध्ये व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन कसं असतं, हाय असतं. नेक्स्ट आहे फॅट आणि लीन बॉडी मास. तर फॅट असेल किंवा लीन बॉडी मास असेल तर इथं सुद्धा व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन कसं असतं, वाढतं. पण तर बघा नेक्स्ट जो फॅक्टर आहे तो आपण बघत होतो कुठला, हाय टिश्यू बाइंडिंग. टिश्यू बाइंडिंग जेवढी जास्त असेल तेवढं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन सुद्धा जास्त असणार आहे. बरोबर आहे. मग टिश्यू बाइंडिंग जास्त म्हणजेच काय, आपण बघितलेलं आहे डिस्ट्रीब्युशन म्हणजेच काय, टिश्यूकडे ड्रगला डिस्ट्रीब्यूट करणे, टिश्यूकडे किंवा ऑर्गनकडे, त्यालाच आपण काय म्हणतो, डिस्ट्रीब्युशन म्हणतो. मग जेवढी जास्त टिश्यू बाइंडिंग झाली तेवढे जास्तीच काय असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन हे जास्त असणार आहे. बरोबर आहे. आणखी हे तर दोन तुम्हाला सांगितलेलेच आहेत. मेलसाठी व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन हे जास्त असणार आहे आणि फिमेलसाठी व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन हे कमी असणार आहे. तर हे झाले काही फॅक्टर्स जे की तुमच्या डिस्ट्रीब्युशनवरती अफेक्ट करतात. कुठले कुठले, लिपोफिलिसिटी आली, नेक्स्ट काय अनआयनायझेशन आलं, प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग आली, फॅट आलं, प्रेग्नन्सी आली, आणखी काय होतं, हाय टिश्यू बाइंडिंग. ओके. तर हे काही फॅक्टर्स आहेत जे की तुमच्या डिस्ट्रीब्युशनवरती अफेक्ट करतात.